सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये तो सुरेश अण्णा आता आमदार आहेत, भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत असं तो म्हणत आहे। तसंच अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णांसोबत जाणार असं म्हणताना तो दिसून येतोय। महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। पोलीस तपासाला अपेक्षित यश मिळत नसल्याने हा विचार करण्यात आलाय। या हत्येला 16 महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाहीये। राज्यातील लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळाले। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलाय। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत। कोणीही काहीही बोलू द्या, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। विधानसभेमध्ये महिलांसंबंधीच्या प्रस्तावावर चर्चेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। सोलापूर शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांची तपासणी करण्यात आली। रायगड आणि ठाणे जिल्ह्यात 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर दक्षिण कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटांचीही शक्यता आहे। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा आणि दुपारी ऊन पाहायला मिळतंय, तर दुपारी मुंबईकरांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। त्यामुळे दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे। सोसायटीच्या नोंदणीसाठी 51% खरेदीदारांचा अर्ज आवश्यक असणार आहे, म्हणजेच 51% फ्लॅट आणि गाळेधारकांना एकत्रित अर्ज करावा लागणार आहे। त्या संदर्भात सहकारी संस्थांच्या निबंधकांनी जारी केलेलं परिपत्रक मुंबई हायकोर्टानं योग्य ठरवलंय। मुंबई महापालिकेनं आता वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलंय। या विस्तारित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या 300हून अधिक झाडांची छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे। त्यासाठीचा प्रस्ताव पूल विभागाच्या अभियंत्यांनी वृक्ष प्राधिकरणाला पाठवला आहे। मुंबई गोवा महामार्ग वर्षाअखेरीस खुला होणार आहे। 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आतापर्यंत सुमारे 15,600 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे। हा महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत खुला करण्याचं उद्दिष्ट आहे। मुंबईत रस्त्यांची कामं करताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिका आक्रमक झाली आहे, तर 150 कंत्राटदारांना नोटीस पाठवण्यात आल्यात। तसंच या कंत्राटदारांकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपये निधी मिळालाय। मागणीच्या तुलनेमध्ये ही रक्कम कमी असल्यानं आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह आहेत। एसटीला 993 कोटींची आवश्यकता आहे, मात्र राज्य सरकारनं सध्या केवळ 350 कोटींचा निधी दिल्यानं एसटी बाबत सरकार आखडता हात घेत असल्याचं चित्र आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 3 मार्चला 4,26 लाखांची तिकीट विक्री झाली आहे। कोरोनापूर्वी 4,16 लाखांची विक्री झालेली होती। यावेळी 10 लाखांची अतिरिक्त तिकीट विक्री झाली आहे, तर एसी लोकलमुळे महसुलात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर शनिवारी आणि रविवारी पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील गर्डरच्या लॉन्चिंगसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। यातील पहिला ब्लॉक आज सकाळी 11:40 दुपारी 12:10 असेल, तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक उद्या सकाळी 11:40 ते 10:12 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत असणार आहे। पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आज रात्री 11:30 पासून ते उद्या पहाटे 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसंच डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल। मुंबईतील घरांच्या किमती दुप्पट झालेल्या आहेत। गेल्या 10 वर्षात घराच्या विक्रीनं जोर धरलाय, तर याच कालावधीत घरांच्या किमती दुपटीनं वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये मुंबईनं दिल्लीला मागे टाकत महागडं शहर म्हणून आपली ओळख बनवण्याचं सुरू झाली आहे। ठाणे महानगरपालिकेचं आर्थिक बजेट जाहीर झालं। यावर्षीचं बजेट 5,645 कोटींचं आहे। बजेट तयार करत असताना उत्पन्न कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, कामाची कार्यकुशलता कशी पद्धतीने करू शकतो याच्यावर भर दिला गेला। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चानं अबू आझमीन विरोधात आंदोलन केलेलं आहे। यावेळी अबू आझमीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूक मारत आंदोलन करण्यात आलं। तसंच प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्याही प्रतिकात्मक पुतळ्याला चाबकाचे फटके देत त्यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी झाली।
भंडाऱ्यातील लाखनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला। कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणं या विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झालेत। त्यामुळे वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। चंद्रपुरातील चिमूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय। तरी आक्षेपार्ह कमेंट केल्यानंतर शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केलेली होती। त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली। इटवाळामध्ये एका कंपनीने खोदून ठेवलेल्या रस्त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। या खोदकामामुळे विद्यार्थ्यांना ही मोठा त्रास होतोय। त्यामुळे लवकरात लवकर खोदलेल्या जागी दुरुस्त कराव्या अशी मागणी केली जाते।